नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रम्या पार्थला बोलते की एकदा फक्त कपाट उघड. तेव्हा तो म्हणतो मी नाही उघडणार, मला माहिती आहे त्याच्यामध्ये माझे तू फोटोज लावून ठेवलेले आहेस. तेव्हा रम्या म्हणते फक्त फोटो नाही आहेत, अजून एक अशी वस्तू आहे जी आपल्याला लहानपणापासून एकमेकांबरोबर जोडून ठेवते. तेव्हा तो म्हणतो की नाही, तरी पण मी नाही उघडणार आहे. तेव्हा रम्या म्हणते प्लीज पार्थ प्लीज, माझी शेवटची इच्छा आहे असं समज. आणि तो कपाट उघडतो आणि ती सांगते की कपाटामध्ये त्या ओढणीच्या खाली बघ, तो स्कार्फ आहे त्याच्या खाली बघ, एक तुला डब्बा दिसेल आणि तो डब्बा उघड. तेव्हा इकडे त्या डब्यामध्ये आता दुसरं तिसरं काही नसून एक मंगळसूत्र असतं. तेव्हा इकडे आता मंगळसूत्र बघितल्यानंतर पारच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे सगळेजण आता मोहिते कुटुंब गावाला जायला निघालेले असतात आणि तेवढ्यातच इथे काव्या सतत जीवाचा विचार करत असते. ती म्हणत असते की हा जीवा पण ना फोन नाही उचलत आहे, मेसेज नाही करत आहे, काय चाललंय काय याचं? हा दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर चॅटिंग करत नाही आहे ना? नाही नाही काव्या, मनामध्ये असे विचार घेऊ नको, त्यापेक्षा युटर्न घे. तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणतात काय म्हणालीस, युटर्न कशाला घ्यायचं, काय राहिलंय का? तेव्हा काव्या म्हणते नाही बाबा, युटर्न नाही घ्यायचं आहे, मी तो जरा वेगळा विचार करत होते. त्यानंतरला इकडे जीवा आता आपल्याच कामामध्ये बिझी असतो. घरामध्ये जो काही तमाशा चालू असतो रम्याचा, ते सगळेजण आता निस्तारत असतात. तेव्हा काव्या फोन करते पण जीवा फोन उचलत नाही, तो फोन कट करतो. तेव्हा इथे काव्य म्हणत असते हे काय, याने माझा फोन कट केला, काय झालं याला, फोनवरती बोलत नाही आहे, मेसेज करत नाही आहे, आम्ही निघालो सुद्धा जायला, ते लोक निघालेत की नाही हे पण सांगत नाही आहे. तेवढ्यातच इथे आरुषी म्हणत असते बाबा तुम्ही बघताय ना, तुमच्या ह्या 2 नंबर मुलीचे आहेत ना लक्षणं, मला काही ठीक वाटत नाही आहेत. तुम्ही एक काम करा, नंदिनी ताईबरोबर आता आपण गावाला जातोच आहे ना, तर तिच्या लग्नाबरोबर हिच्या लग्नाची सुपारी पण फोडूनच टाका. तेव्हा इथे काव्या म्हणत असते आरुषी गप्प बसलीस का तू आता? तेव्हा इकडे आरुषी म्हणत असते मी काय म्हणाले ताई, मी काही चुकीचं बोलले का गं? तेव्हा इकडे आता हिचं सुद्धा लग्न करायला नको का? ही बघ किती फोनमध्ये बिझी झाली आहे ते. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते ताई, हिला गप्प राहायला सांगा, बस कशी बोलते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते काय का तुम्ही दोघीजणी सतत आता भांडणार आहात का? माझं लग्न झाल्यानंतर असेच भांडणार असाल ना, तर मी नाही लग्न करत, तुमच्याबरोबरच राहते. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते नाही नाही, आम्ही दोघीजणी नाही भांडत. तेव्हा आरुषी म्हणत असते ही सारखी आपली त्या जीविकाशी बोलत असते, गुलूगुलू गप्पा मारत असते, हिला कुठे वेळ असणार आहे माझ्याबरोबर बोलायला. तेव्हा नंदिनी म्हणते काव्या, अगं त्या जीविकाला बोलवलेस का लग्नाला, त्यानिमित्ताने आमचं भेटणं तरी होईल तिला. तेव्हा इकडे आता धनंजय काका म्हणतात कोण जीविका, तुला माहिती आहे का? तेव्हा शारदा म्हणते हो माहिती आहे ना मला, आणि आत्ताच ती नवीन मैत्रीण झाले हो ना काव्या? तेव्हा इकडे काव्या म्हणते हो बाबा. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते बोलावलेस ना तिला? काव्या म्हणते हो बोलावले, तिलाच फोन करत होते, निघाले का ते विचारत होते. तेव्हा इकडे शारदा म्हणत असते या दोघींची एवढी मस्ती असते, गावाकडे सगळेजण म्हणतील की या तुझ्याच मुली आहेत ना शारदा, आणि सगळेजण आता हसायला लागतात. त्यानंतरला मंगळसूत्र आता बघितल्यानंतर पार्थला खूपच जास्त टेन्शन येतं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणतो की हे सगळं काय रम्या, आणि ते मंगळसूत्र रम्याला दाखवतो. तेव्हा रम्या म्हणत असते पार्थ, अरे हे मंगळसूत्र तू ओळखलंस का? हेच असं आहे जे आपल्या दोघांना लहानपणापासून एकत्र बांधून ठेवतो. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो रम्या, अगं पण तुला माहिती आहे का, सिरियसली तू हे सगळं जपून ठेवलेस? अगं आपण लहान असताना भावळाभावळीचे खेळ खेळत असताना मी गमतीमध्ये हे तुझ्या गळ्यामध्ये बांधलं होतं आणि ते तू अजून जपून ठेवलेस. तेव्हा इकडे रम्या म्हणते ती तुझ्यासाठी गंमत असेल पार्थ, पण माझ्यासाठी हे सगळं खरं होतं, हे माझं स्वप्न होतं आणि ते अजूनपर्यंत मी जगतच होते. पार तुझ्यासाठी हे सगळं नाटक असेल रे, पण माझ्यासाठी हे नाटक नाही आहे. माझ्यासाठी तर मी खरोखर तुझ्याबरोबर संसार कधीपासूनच करायला लागले होते. तेव्हा इकडे आता रम्याने या गोष्टी सगळ्या जपून ठेवलेल्या आहेत. हे सगळं आता पार्थने बघितल्यानंतर पार्थ पूर्णपणे आता खचून गेलेला असतो. त्याला वाईट वाटत असतं की आपली रम्या, तिच्याबद्दल जरी त्याने तसा विचार केला नसला तरीसुद्धा रम्याने मात्र त्याच्याबद्दल खूपच जास्त हा विचार केला होता की मोठे झाल्यानंतर आम्ही लग्न करू, आम्ही दोघे जण सुखाने संसार करू,
आणि तिने फक्त पार्थबरोबरच आपल्या सुखाची, इथे आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवलेली असतात. आणि जेव्हा ही गोष्ट आता पार्थला कळते, पार्थलासुद्धा फारच वाईट वाटतं. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, पार्थ बघितलंस ना, अरे हे सगळं मी जपून ठेवले पार्थ, तू करशील ना माझ्याबरोबर लग्न, प्लीज कर ना. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही रम्या, हे नाही होऊ शकत. तेव्हा इकडे तो मंगळसूत्र आता घेऊन जाणार, तेवढ्यातच ती मंगळसूत्राची एक बाजू पकडते. तेव्हा इथे पार्थ ती दुसरी बाजू तिच्या हातामध्ये सोडून सरळ तिथून आता निघून जातो. तेव्हा रम्या ते मंगळसूत्र पकडून खूपच जास्त आता रडत असते. तेव्हा इकडे पार्थला रम्या म्हणत असते की माझ्याशी लग्न करशील ना. ही गोष्ट जेव्हा आता पार्थला कळते ना, तेव्हा तो अजूनच इथे खचून गेलेला असतो, त्याला वाईट वाटत असतं. त्यानंतर पार्थ आता खाली येतो. खाली आल्यानंतर सगळेजण त्याला विचारत असतात की कशी आहे रम्या, रम्याला आता बरं वाटतंय का. तेव्हा इथे पार्थ गप्पच बसलेला असतो, तो फक्त हो असं म्हणतो. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, दादा काय झालं, तू कसला विचार करतोयस. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की आपण हे लग्न पोस्टपोन करूया. तेव्हा सगळेजण म्हणतात, तुला काय वेळ लागले का, हे काय बोलतोयस, लग्न म्हणजे काय भावळा भावळीचा खेळ आहे का, लग्न पोस्टपोन करायला. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, आपल्याला जे दिसतंय ना ते फक्त पाण्याचं एक टोक आहे, आतमध्ये तिने जे काही साठवून ठेवलंय ना ते आपल्याला कुणाला दिसतच नाही आहे. तिने मनामध्ये खोलवर खूप गोष्टी तिने साठवून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या तिच्या असतील, तिने तिचा विचार केला असेल, पण त्या सगळ्या माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की आई तुला माहिती आहे, अगं लहान असताना आम्ही दोघेजणं जेव्हा भावळा भावळीचा खेळ खेळत होतो, तेव्हा आम्ही 7-8 वर्षांचे होतो. तेव्हा मी गमतीमध्ये तिच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलं होतं आणि तिला म्हणालो होतो की तूच माझी भावळी आहेस. त्या वेळेपासून ते मंगळसूत्र तिने आत्तापर्यंत जपून ठेवले आणि तिने माझ्याबरोबर तिची अशी स्वप्न रंगवलेली आहेत. आणि या गोष्टीचं मला आता खरंच खूप वाईट वाटतंय. जर तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर कदाचित या सगळ्या गोष्टी मी इग्नोर केल्या असत्या. पण आई बाबा, ती आपली रम्या आहे हो, रम्याबरोबर मी असं कसं वागू ना. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण हे लग्नच पोस्टपोन करूया. तेव्हा इकडे आता त्याची आई मानिनी म्हणत असते की असं नाही करायचं बाळा, अरे लग्न पोस्टपोन कसं काय होईल, आता थोड्या दिवसातच तुमच्या दोघांचं लग्न आहे. तिकडे मोहिते कुटुंब गावाला पोचले देखील असतील, ते लोक आपली वाट बघतायत आणि आपण काय त्यांना सांगायचं की आता हे लग्न आम्ही पोस्टपोन करतोय. तुम्ही गावाला जेवढं काही सामान वगैरे घेऊन गेलात, जेवढे आनंद तुमच्या मुलीच्या डोक्यावरती टाकायला ज्या अक्षता घेऊन गेलात, सगळं काही मागे घेऊन या, असं सांगायचं असतं का. हे बघ बाळा, मला माहिती आहे रम्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. मी तुला जेव्हा विचारलं होतं रम्याबद्दल, तेव्हा जर तू असा कुठला विचार घेतला असतास, तू असा कुठला विचार केला असतास तर तो चालण्यासारखा होता, पण तेव्हा तू नाही म्हणालास. आणि आता तू तिचं सगळं कपाट वगैरे बघितल्यानंतर तुझ्या मनामध्ये हा विचार आलाय, म्हणून तू लग्न पोस्टपोन करायचं म्हणतोस, तर ते जमणार नाही. आणि पोस्टपोन करून काय होणार आहे, उलट रम्याला आशा वाटेल की तू लग्न थांबवलंस म्हणजे नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे तिच्याबद्दल आणि अजून इथे गुंतागुंती वाढत जाईल. तेव्हा मला असं वाटतं की तू लग्न पोस्टपोन करण्याची गोष्ट बाळा आता करू नकोस, कारण आता ते शक्य नाही आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, पण आई तू बघतेस ना, माझ्या मनामध्ये आता वेगळीच भीती आहे. अगं ती रम्या आहे ना, प्रेमामध्ये पार वेड्यासारखी वागते. आता जर आपण लग्नाला गेलो आणि तिने जर इथे तिचा हात वगैरे कट केला, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, तर मग आपण काय करायचं. माझं लग्नामध्ये मन तरी लागणार आहे का. आणि मी खरं सांगू का आई, पण मी असं प्रेशर घेऊन मी लग्न नाही करू शकत, त्यापेक्षा आपण पोस्टपोन केलेलं कधीही चांगलं आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, नाही दादा, अरे ते शक्य नाही आहे, हे तू काय बोलतोयस, वेडा झालंयस का तू. अरे तिथे सगळेजण नंदिनीच्या घरचे तुझी वाट बघतायत आणि रम्याचा वेडेपणा आहे हा. तिने ही सगळी स्वप्न रंगवली, तिने एकदा तरी तुला सांगितली का, तुझ्याबद्दल तिने एवढा विचार केला, एकदा तरी तुला त्याच्याबद्दल काही सांगितलं तिने, तिने का नाही असं केलं. हे बघ रम्याबद्दल तुझ्या मनात काही नाही आहे ना, मग थांबण्यातसुद्धा काही अर्थ नाही आहे. आणि हे बघ तू काळजी करू नको, रम्याबरोबर आम्ही सगळेजण इथे आहोत, तू नको काळजी करू. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की दादा इथे थांबण्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं की तू गेलेलं कधीही चांगलं आहे. तू इथे थांबलास ना, मग ती अजून स्वतःला त्रास करून घेणार, तिला वाटेल की चांगलं आहे, मी असं वागल्यानंतर सगळेजण घाबरतात आणि कुणीही कुठेही जात नाही.
आणि तिचा हा वेडेपणा मग वाढतच जाईल. मग काय करायचं आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, की "नाही, मला ही गोष्ट पटतच नाही आहे. म्हणजे मी कुणाचा तरी जीव धोक्यात घालून हे सगळं नाही करू शकत आणि ती दुसरी कोणी असती तर ठीक आहे. पण ती आपली रम्या आहे ना, त्यामुळे मला अजूनच त्या गोष्टीचा त्रास होतोय." तेव्हा इकडे आता डॉक्टर येतात आणि वसूला सांगत असतात. वसू म्हणते, "डॉक्टर, कशी आहे माझी मुलगी?" डॉक्टर म्हणतात, "ती एकदम ठीक आहे." आणि मला वाटलं होतं की तिने झोपेच्या गोळ्यांची पूर्णच्या पूर्ण बाटली घेतली की काय, पण नाही, पूर्ण बाटली घेतलेली नाही आहे. तर तिने फक्त 4-5च गोळ्या घेतल्या होत्या आणि म्हणून तिला ती गोळ्यांची एक धुंदी आली होती, बाकी काही नाही. बाकी ते एकदम ओके आहेत. तुम्ही बघू शकता. मी सगळ्यांना जाऊन सांगतो की त्यांना एवढं काही झालेलं नाही आहे. त्यांनी 4-5च गोळ्या घेतल्या होत्या. तेव्हा वसू म्हणते की "डॉक्टर, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या मुलीबरोबर इथेच थांबा. सकाळपासून सगळेजण खूपच जास्त काळजीत आहेत." तेव्हा मी खाली जाते. मी सगळ्यांना ही आनंदाची बातमी देते. त्यांना सांगते की आता रम्या एकदम बरी आहे. तेव्हा मी सांगितलं ना तर सगळ्यांना जास्त बरं वाटेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही जाऊन त्यांना सांगा." त्यांनी 4-5 गोळ्या खाल्लेल्या म्हणून त्यांना एवढं काही झालेलं नाही आहे आणि 4-5 गोळ्यांनी फक्त थोड्या वेळासाठी धुंदी असते. बाकी त्याचा तब्येतीवरती वाईट असा परिणाम काही होत नाही. तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते, "मी कुणालाच सांगणार नाही आहे की रम्या आता एकदम बरी आहे. तिला काही झालेलं नाही आहे. नाहीतर मग सगळेजण लगेच त्या नंदिनीबरोबर पार्थचं लग्न लावून द्यायला तयार होतील." तेव्हा इकडे आता वसूला एका बाजूने आनंद झालेला असतो की इकडे रम्याला बरं वाटत असतं. पण ती डॉक्टरांनी जे सांगितलेलं असतं ते कुणालाही सांगायला जात नाही की रम्या आता बरी आहे. तिला एवढं काही झालेलं नाही आहे. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, "काय? फोन केला होतास का काव्या?" तेव्हा काव्या म्हणते, "काय? कुणाला?" "नाही, मी फोन नव्हता केला." तेव्हा नंदिनी म्हणते, "अच्छा, नाही म्हणजे तुझं तुझं असं चालू आहे. मला असं वाटलं की तू पार्थना फोन केला होतास." तेव्हा काव्या म्हणते, "का? मी का पार्थना फोन करेन?" तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, काही नाही. म्हणजे आपण चाललोय ना, आपण निघालोय. ते लोकं निघालेत का असं विचारायला फोन केला होतास की काय? असं वाटलं मला." तेव्हा इथे काव्या म्हणते, "अरे हो, बरोबर नाही का? आता विचार फक्त तिकडचेच येणार आणि गाडीचा मार्गसुद्धा तिकडेच जाणार. आता आमचा विचार करणं बंद. आता फक्त पार्थ काय करतायत? पार्थ निघाले का? पार्थ आले का? एवढा विचार करायचा, हो की नाही ताई?" तेव्हा नंदिनी म्हणते, "असं काही नाही आहे. आपण निघालोय ना, म्हणून त्या लोकांचा अजून काही फोन आला नाही आहे म्हणून मी विचारलं की फोन करून तू विचारलंस का?" तेव्हा इथे काव्या म्हणते, "बरं बाई, बरं ठीक आहे. तुझी इच्छा असेल ना तर फोन करून विचारते बरं." तेव्हा इथे नंदिनी म्हणते, "नाही, नको. त्याची काहीच गरज नाही आहे." तेव्हा काव्या म्हणते, "अगं पण एका टॉपिकवरती तर आपण बोललोच नाही. हनीमूनला कुठे जाणार आहात तुम्ही?" तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, "काव्या, काय बोलतेस तू? आई-बाबा आहेत आपल्याबरोबर." तेव्हा इथे काव्या म्हणते, "हां, मग काय झालं? आई-बाबा आहेत तर चांगलीच गोष्ट आहे ना." आरुषी म्हणते, की "हा विषय आता इथे डिस्कस झालाच पाहिजे. आपण याच्याबद्दल काहीच बोललो नाही. कुठे जाणार मग हनीमूनला?" तेव्हा इथे स्वित्झर्लंड एक-एक नावं घेतली जातात. पॅरिस, जपान. तेव्हा इकडे मलेशिया वगैरे बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, की "काव्य, आरुषी, काय चाललंय तुमचं? दोघीजणी गप्प बसा बरं." तेव्हा इकडे काव्या म्हणते, "बरं, बरं, चला आता गप्प बसा. नाहीतर ताई आपल्या सगळ्यांवरती रागवेल हां." तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, "बाबा, या दोघींना जरा तुम्ही गाडीतून खाली उतरवा. बघा कशा बोलतायत, उगाच चिडवतायत मला." तेव्हा इकडे बाबासुद्धा ओरडण्याचं फक्त नाटकच करत असतात. त्यानंतरला इकडे आता जीवा आणि पार्थ दोघेजण इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात रम्याला घेऊन आणि पार्थ तर म्हणत असतो की लग्न आता पोस्टपोन करायचं. त्यामुळे इथे मानिनी आता समजावते. मानिनी म्हणते की "पार्थ, अरे कुणी जर वेडेपणा करत असेल तर आपण त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वेडेपणाची धार बघता आपण लगेच मान पुढे करायची का? मान कापून घ्यायची का आपली? असं नाही करता येत बाळा. रम्याची काळजी आम्हाला सुद्धा आहे. पण म्हणून काय तू तुझं ठरलेलं लग्न पोस्टपोन करणार आहेस? म्हणजे ते मोडल्यातच जमा होईल. हे हवंय का तुला?" तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही आई, असं नाही आहे." तेव्हा इकडे मानिनी तिला समजावते. ती म्हणते की "रम्याचा वेडेपणा वाढतच जाणार आहे. तू जर हे लग्न पोस्टपोन केलंस तर ती पुन्हा वेगळा अर्थ काढेल की पार्थच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे म्हणूनच त्याने लग्न पोस्टपोन केले. आणि आपण इथे आता रम्याच्या चुकीची शिक्षा त्या साध्या भोळ्या नंदिनीला का द्यायची? अरे मोहिते कुटुंब गावाकडे पोचलं सुद्धा. तिथे त्यांनी जाऊन आपल्या मुलीची दृष्ट काढली असेल. सगळे गावकरी त्यांना भेटायला आले असतील आणि तिथे आनंद साजरा होत असेल आणि या एवढ्या मोठ्या त्यांच्या आनंदाच्या घरामध्ये आपण फोन करून काय सांगायचं की आम्हाला जमणार नाही आहे, रम्याची तब्येत बरी नाही आहे, आम्ही लग्न पोस्टपोन करतोय.
याला काही अर्थ आहे का बाळा? तेव्हा इकडे आता विक्रम काका म्हणत असतात की तुझी आई अगदी बरोबर बोलते. गावाकडे असं नसतं बाळा. गावाकडे माणसं सगळी जमलेली असतात आणि भावकीमध्ये जर कळलं ना की लग्न पोस्टपोन होतोय तर खूप जास्त नाचक्की होते आणि आपल्या चुकीमुळे त्या लोकांची नाचक्की का बरं आपण करायची? याला काही अर्थ आहे का? हे बघ बाळा, अरे मुलीचं आयुष्य आहे ना खूपच जास्त नाजूक असतं. त्यामुळे नंदिनी एवढी सगळी स्वप्न घेऊन त्या ठिकाणी गेली आहे रे. आणि आपणच तिला ही स्वप्न बघायला लावली आहेत. आपण गेलो होतो ना तिच्यावरती मागणं घेऊन. तेव्हा इकडे आता पार्थला सगळेजण समजवत असतात, सांगत असतात की रम्यासाठी आम्ही इथे सगळेजण आहोत. इथे पार्थ आता तयार नाही होत म्हणून जीवा म्हणतो की तुम्ही एक काम करा दादा, आई आणि बाबा बरोबर बोलतायत. हे बघ नंदिनीला या सगळ्यामध्ये आपण अजिबात काही बोलायचं नाही आहे. नंदिनीची काही चुकी आहे का? मग तिला का आपल्यामुळे ही शिक्षा मिळावी? मला असं वाटतं की तू जा, गावाला जा, मी इथे थांबतो. मी रम्या जोपर्यंत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी इथे थांबतो आणि मी मग लग्नाला येईन. पण आता तुम्ही सगळेजण जा. ते लोक पोचले असतील, तुमची वाट बघत असतील, नाहीतर पुन्हा त्यांच्या मनामध्ये नको नको ते विचार येतील. तेव्हा इकडे आता जीवा खात्री देतो. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी जायला तयार आहे. तेव्हा इकडे आता जीवाने सांगितलेलं असतं की तो रम्याची काळजी घेईल. त्यामुळे सगळेजण जायला तयार होतात. तर इकडे सगळेजण नंदिनीला चिडवत असतात की हनीमूनला कुठे जाणार आहेस ते सांग आम्हाला, आम्ही पण येऊ का बरोबर? तेव्हा इथे काव्या म्हणते हनीमूनला दोघेच जातात ना, आपण कुठे त्यांच्याबरोबर जायचं? तेव्हा आरुषी म्हणते हो ग बरोबर, म्हणजे दोघांमधले तिसऱ्याचं काय काम? तेव्हा इकडे आरोशी म्हणत असते की आई बाबा आपण पण जाऊया का फॅमिली ट्रिपला? ताई आणि जिजू जाणारच आहेत ना, आपलीसुद्धा फॅमिली ट्रिप बाकी आहे, आपण पण जाऊया फिरायला, हो की नाही ताई? आम्ही सगळेजण येऊ ना? तेव्हा काव्या म्हणते बाबा यांना गप्प बसायला सांगा बरं. तेव्हा धनंजय काका म्हणतात फक्त आपणच का जायचं? तर आपण त्या लोकांना सुद्धा घेऊन जाऊया, पार्थच्या फॅमिलीला आपण सगळेजण एकत्र जाऊया. तेव्हा इथे नंदिनी आता रागवलेली असते. तेव्हा आरुषी म्हणते बाबा गप्प बसा, ताई जर भडकली ना तर आपल्याला मार देईल. तेव्हा सगळेजण आता गप्प बसलेले असतात. त्यांना हसू येत असतं पण ते हसूसुद्धा त्यांनी थांबून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते हसा हसा, कधीचं ते हसू दाबून ठेवलेत मला माहिती आहे. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. तर इकडे सगळेजण आता जायला सुद्धा निघालेले असतात गावाला लग्नासाठी. तिकडे काव्याची फॅमिली निघालेली असते आणि आता इकडे पार्थची फॅमिलीसुद्धा निघालेली असते. तेव्हा जीवा म्हणत असतो दादा लग्नाला येतोय आहे मी, नाहीतर माझ्याशिवाय लग्न उरकून घेशील आणि मी आपला बॅग घेऊन धावतोय तुझ्या लग्नासाठी आणि तिकडे तू हार घालून मोकळा होशील. तेव्हा इकडे पार्थ आपल्या भावाला घट्ट मिठी मारतो, कारण तो आता इकडे थांबायला तयार झालेला असतो. सगळेजण गावाला जायला निघालेले असतात. पार्थ सगळ्यांना बाय करत असतो. घरची जबाबदारी त्यांनी घेतलेली असते, रम्याची जबाबदारी त्याने घेतलेली असते. त्यामुळे इथे आता सगळेजण जात असतात. पार्थ म्हणत असतो की तू तुझी काळजी घे. जीवा म्हणतो की तू एन्जॉय कर, तुझं लग्न खूपच जास्त छान पद्धतीने तू एन्जॉय कर, असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा सगळेजण बाय करून आता लग्नासाठी निघालेले असतात गावाला जायला. त्यामुळे इथे सगळेजण खुश असतात, खूपच जास्त आनंदी असतात. फायनली पार्थने होकार दिलेला असतो म्हणून. पण मात्र इथे इथे वसूला राग आलेला असतो. वसूला हवं असतं की कुणीही जायचं नाही, रम्या आजारी आहे ना, मग गावाला कुणीही जायचं नाही. पण तसं काही होत नाही. जीवा सगळ्यांना समजावतो आणि जायलाच सांगतो. त्यामुळे इथे आता वसूचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण जीवाने याच्यामध्ये बाजी मारलेली असते. त्यानंतरला इकडे आता रम्या शांतपणे आराम करत असते. तेव्हा वसू तरी म्हणते उठ उठ रम्या उठ. तेव्हा रम्या म्हणते आई काय झालं, असं का करतेस तू? तेव्हा इथे वसू म्हणत असते की बास झाली तुझी नाटकं. मला डॉक्टरांनी सांगितले तू काही इथे झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली घेतली नव्हतीस, फक्त 4-5 गोळ्या घेतल्या होत्या आणि त्याची तुला गुंगी आली होती. तुला इतकं काहीच झालेलं नाही आहे, मला माहिती आहे. तू इथे बसली आहेस नाटके करत आणि तिकडे पार्थ आणि त्याचं कुटुंब गेलं ना तुझ्याकडे पाठ फिरून. सगळेजण गेले गावाला नंदिनीबरोबर लग्न करायला, कळते का तुला? तेव्हा इकडे आता असं ऐकल्यानंतर रम्याला खूपच जास्त धक्का बसतो. एवढं सगळं नाटक करून सुद्धा पार्थ काही थांबलेला नसतो तिच्यासाठी. तो सरळ आता निघून गेलेला असतो नंदिनीबरोबर लग्न करायला.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता गावाला सगळेजण जमलेले असतात. तेव्हा तिथे मावशी असतात. इथे दौलत काका म्हणत असतात की मावशी, आमच्या नंदिनी आणि पार्थला आशीर्वाद देशील ना, त्यांचं लग्न आहे. तेव्हा त्या म्हणतात की आम्ही कोण आहोत आशीर्वाद देणाऱ्या, अरे आशीर्वाद तर देवी आई देईल ना त्या जोडप्याला. तेव्हा इकडे गुरुजी आता तिच्या हातामध्ये पानं देतात आणि इकडे तिच्या कपाळाला कुंकूसुद्धा लावतात. तेव्हा इकडे आता पार्थच्या कपाळाला कुंकू लावत असताना पार्थ खाली वाकतो, त्याचं काहीतरी रुमाल वगैरे उचलायला, आणि तेवढ्यातच तिथे जीवा उभा राहतो आणि त्याला आणि नंदिनीला आशीर्वाद दिला जातो.